सोडून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं असं कोण म्हटलं? अशी चर्चा सुरू आहे. ते ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगावं, मी बोलतो मग. अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कुणाचं दुमत नाही, पण गजापूरमध्ये नाहक जी कारवाई लागली त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेले? हाच माझा मुद्दा आहे. मी त्याला समर्थन केलेलं नाहीये. ह्याचा निश्चितपणाने त्याच्यात खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळे घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं तुम्ही आत्मचिंतन करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही हे देऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? आपण 12 वाजता जाणार होता, मग अगोदर कोण गेलं होतं? काय म्हटलं? काल ही ज्यावेळेला घटना घडली विशाळगडावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका असं सरकारनं सांगितलं. हे आदेश त्यांना 1.5 वर्षापूर्वी देता आले असते, पण हे सरकारला घडवायचं होतं का? आता हे मला माहित नाही. मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही. किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होतं, आज बोलतायत त्यांनी. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. जर जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री ना जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते, मग त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का? सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो आता शाहूवाडी पोलीस स्टेशनला. निघालो आता इथूनच निघतो शाहूवाडी पोलीस स्टेशनला. नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोच नाही. हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली, कारण प्रेस कॉन्फरन्स झाली इथं आणि सुदेव यांनी येणं आणि सांगितलं होतं की असं घडण्याची शक्यता आहे. नाही हे बघा, हे काम प्रशासनाचं आहे. शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होतं. मग त्यांनी सिस्टम का लावली नाही? का सिस्टम लावली नाही? मी स्वतः तिथे येणार आहे, हीच मोठी बातमी. हेच मोठं ह्याच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. पण 12 वाजता येणार होतो, 12 वाजता जाणार असताना बोल सकाळचं. शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे, मात्र ज्या शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधीही हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाळी असतील त्यांना कधीही हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती, त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने? मला त्याची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. पदाधिकारी आले होते, त्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाने नाव घेऊन ते सांगत होते की गडावरच्या मला हिरवळ नष्ट करायची. काय